नमस्कार, जय हिंद पालक मित्र हो. मुलं जी आहे ना तर ती आपल्यासारखीच असतात. आपण कसे वागतो तसंच ते आपल्याकडून शिकत असतात. आज आपण फक्त पोरांना अभ्यास करायला कसं लावायचा याबद्दल बोलणार नाही, तर त्यांच्या मनात अभ्यासाची इच्छा कशी निर्माण करायची याबद्दल बोलणार आहोत. कारण जबरदस्तीने तुम्ही हत्तीचा पाय धरून ना त्याला ओढलं जरी तरी तो एकही पाऊल टाकणार नाही. पण त्याच हत्तीच्या मनात जर तुम्ही विश्वास निर्माण केला तर तो तुमच्यासाठी इकडचा डोंगर तिकडे करू शकतो. आता विद्यार्थ्याच्या मनामध्ये किंवा पालक म्हणून आपल्या मुलाच्या मनामध्ये काही प्रश्न असतात. हे प्रश्न ना तुमच्या मनात तुम्हाला बोलकं करते. म्हणजे तुमच्या घरात मुलं अभ्यासाला बसतात आणि प्रत्येक 5-7 मिनिटानंतर लगेच मग त्यांना टीव्ही, मोबाईल, भटकंती सुरू होते का? तुम्हाला असं वाटतं का की तुमच्या काळात तुम्ही इतकं शिकायचे, पण आता ही जी पिढी आहे ना तर ही काहीच कामाची नाही. मुलाची क्षमता दिसते तुम्हाला, पण त्याची धडपड दिसत नाही. असं वाटतं का तुम्हाला? तुम्ही खूप सांगता, पण ते त्याच्या मनात उतरत नाही. असं तुम्हाला जाणवतं का कधी कधी? घरात भांडणं, राग, चिडचिड आणि हा जो अबोला आहे, जर हा होत असेल तर यावर काय करायचं? आणि आपल्याला माहित आहे की त्याच्या आयुष्यासाठी शिक्षण गरजेचं आहे, पण ते पोराला कसं पटवून द्यायचं? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण पालक म्हणून आपलं काम योग्य प्रकारे कसं करायचं आहे, हे जे प्रश्न आहेत ना, तर हे तुमचं मन बोलकं करणारे आहेत. पुढचे 15 मिनिटं शांतपणे ऐका. हा व्हिडिओ तुमच्या आणि तुमच्या मुलाच्या नात्यातला ना हा रंग बदलणार आहे. आता सगळ्यात अगोदर समजून घ्या की मुलं अभ्यास का टाळतात? बघा, मुलं अभ्यास टाळतात कारण अभ्यास म्हणजे त्यांना ताण वाटतो. अभ्यास म्हणजे कंटाळा, अभ्यास म्हणजे जबरदस्ती, असं त्यांच्या मनात बसलेलं आहे. आणि हे कोणी बसवलं? आपण स्वतः, समाज, शेजारी, नातेवाईक. जेव्हा जेव्हा आपण म्हटलं अभ्यास कर, नाही तर तुझ्या आयुष्यात काहीच होणार नाही, तो अभ्यास केला नाही तर दुसऱ्याच्या घरात तुला काम करावं लागणार आहे, दुसऱ्याच्या हाताखाली काम करावं लागणार आहे, तुझा काहीच उपयोग होणार नाही. तेव्हा अभ्यास ही मुलांच्या मनात भीती तयार होते आणि या भीतीतून किंवा कोणत्याही भीतीतून कधीही प्रेम तयार होत नाही. अभ्यास प्रेमातून सुरू होतो, समजावून सांगण्यात, स्पर्शातून आणि एक मोटिवेशन आणि प्रोत्साहन दिलं तर सुरू होतो. आणि आपल्याला मुलांसाठी अभ्यास हे युद्ध नाही आहे, हा त्यांच्यासाठी एक प्रवास आहे ज्यावरती त्यांचं आयुष्य अवलंबून आहे. हे आपल्याला त्यांना जबाबदारीने पटवून द्यायचं आहे. अभ्यासाची सवय लावायची. अभ्यासाची सवय लावणे म्हणजे जमिनीत बी टाकून पाणी घालतं राहण्यासारखं आहे. आपण जर समजा झाडाकडे किंवा एखादं रोपटं लावलं आणि त्या रोपट्याकडे पाहून नुसतं जर आपण म्हटलं की तू तुझं मोठं हो, तू तुझं मोठं हो, तर याने ते झाड मोठं तर होणारच आहे. पण जसा आपला त्याला जसा म्हणजे मुलं तर मोठे होणारच आहे. मला काय सांगायचं आहे, तुम्हाला मुद्दा पटला असेल की मुलं तर त्यांचे घडणारच आहेत, पण आपल्याला आपलं मूल आपल्या म्हातारपणाची काठी म्हणून कसं घडवायचं आहे? माती ओली आहे तोपर्यंतच आकार घेते. एकदा त्याच्यातला ओलावा गेला ना की काही कामाचं नसतं. म्हणून आज बी टाकलं तर उद्या लगेचच झाड उगवणार नाही, त्याला आपल्याला रोज पाणी टाकलं लागणार. आणि आज तुम्ही पाणी दिलं नाही तर उद्या झाड वाळून जाईल, ते उगवण्याची शक्यता नाही आहे. आणि पालकांचे काम म्हणजे काय की बाबा पाणी देत राहणे, सावली देत राहणे, उत्साह देणे, खतपाणी देणे, आणि परिणाम जो आहे ना तर तो तुम्हाला वेळ आल्यावर ऑटोमॅटिक तुम्हाला दिसेल. आता मुलांचा अभ्यास जो आहे ना तर तो भावनिक असतो, तो भावनावर चालतो, बुद्धीवर नाही चालत. मुलं भावना ओळखतात, त्यांना शब्दापेक्षा ना स्वभाव जास्त ऐकू येतो. तुम्ही रागावून बोललात तर शब्दांची गोष्ट नाही, राग मनात नोंदवला जातो. तुम्ही हळुवार बोललात तर विश्वास त्यांच्या मनात नोंदवला जाईल. आठवा कधी मुलं लहान असताना आपण कसं शिकवलं? चिवकाऊ उडली, ठीक आहे, झाडावर गेली, चिवकाऊ ये, ठीक आहे, गाण्यातून शिकवलेलं आहे, आनंदातून, थोपटून, खेळून. अभ्यासाला आपल्याला पुन्हा तसंच रूप द्यावं लागणार आहे. काही छोटे छोटे उपाय आहेत, ट्रिक्स आहेत, जे हळूहळू मनात उतरतात. पहिल्यांदा काय करायचं? मुलांचं ऐका. मुलांचं ऐका, मुलाला विचार करायला शिकवा. तुला अभ्यास का कंटाळवाणा वाटतो बेटा? कुठला विषय तुला अवघड वाटतो? मी जर तुला काही मदत केली तर त्याचा तुला काही फायदा होऊ शकतो का? जेव्हा तुम्ही त्याचं मन ऐकता तेव्हा तो तुमचं मन ऐकायला तयार होतो आणि मग अभ्यासाची छोटी सुरुवात होते. म्हणून 30 मिनिटापासून ना सुरुवात करा. 10 मिनिटापासून, 15-20 मिनिटापासून. मुलांचा जो अटेन्शन जो स्पॅम आहे ना तो फार कमी आहे. म्हणून 10 मिनिटं, 15 मिनिटं फोकस्ड वेमध्ये त्यांना कॉन्सन्ट्रेशन करायला शिकवा.
3 तास अभ्यास कर म्हणजे सगळं काही जिंकल असं त्यांच्या मनावर नका मिळू. फक्त 30 मिनिटं रोज एकाच वेळी शिस्त निर्माण करण्याची जी घडी आहे ना, तर ती निश्चित करायची आपल्याला. टीव्ही आणि मोबाईलवरती एकदम बंदी नका लावू. नियम लावा. नियम असा की पहिले अभ्यास आणि नंतर मग मोबाईल. मोबाईल शत्रू नाही, तो बक्षीस व्हायला पाहिजे. मुलांचं कौतुक करा, त्यांची तुलना नको करायला. आणि हे वाक्य कायम टाळा की शेजारचा पोरगा बघ किती अभ्यास करतो आणि तू बघ. हे ऐकताच मुलाच्या मनात ना पराभव, असुरक्षितता आणि आपल्याविषयी द्वेष जो आहे ना, तर तो जन्म घेतो. त्याऐवजी त्याला सांगा तू कालपेक्षा आज थोडा जास्त प्रयत्न कर. मला तुझा अभिमान आहे. काल तू थोडंसंच केलं होतं पण आज जास्त केला. हे ऐकताच मुलं अभ्यास करून जिंकायला शिकतात. आणि महत्वाचं सांगू तुम्हाला, मुलं आपण काय सांगतो यापेक्षा आपण काय करतो यातून जास्त शिकतात. म्हणून रोज 15 मिनिटं का होईना पण पुस्तकं वाचायला शिका. मुलांना सांगण्यापेक्षा दाखवणं आवश्यक आहे. तुम्ही रोज संध्याकाळी फक्त 15 मिनिटं पुस्तक वाचा. मुलं काही बोलणार नाही पण मनानं समजून घेतील. अभ्यास हा आपल्या घरचा संसार आहे. आपल्या हा घरचा संस्कार आहे. मुलाच्या मनात ना विश्वासाचं हे जे बीज आहे ना, तर ते पेरायचं आहे. हे समजा एक दिवस जर मुलगा पुस्तक घेऊन बसला आणि अर्ध्या तासाने उठला, तुम्हाला दिसला की कमी अभ्यास झाला. आपण काय करतो? किती केला अभ्यास? एवढाच का? काहीच नाही तुझ्यात. पण इथेच आपली खरी परीक्षा असते. इथे आपल्या शब्दांच्या प्रती म्हणजे मुलांनी विश्वास तयार करणार की त्यांच्या मनामध्ये विश्वास म्हणजे एक पराभूत मानसिकतेचा असणार हे ठरतं. आत्मविश्वासाचे पंख जे आहेत ना, तर ते विद्यार्थ्यांना आणि पोरांना द्यायचे आहे. रागवायचं नाही. त्याऐवजी त्यांना सांगायचं आज तू बसलास, कालच्यापेक्षा जास्त बसलास ना, ठीक आहे, ही सुरुवात आहे, हरकत नाही, मी आहे तुझ्यासोबत, आपण दोघं मिळून करू. हे वाक्य मुलांना ना शक्ती देतात, पावर देतात, विश्वास तयार होतो. आणि घरातील वातावरण जे आहे ना, तर ते अभ्यासासाठी योग्य करून ठेवणे. टीव्ही अभ्यासाच्या वेळेस बंद करायचा. शांत एखाद्या ठिकाणी जे आहे ना, तर ती जागा जी आहे, एक घरातला एक कोपरा जो आहे ना, तर तो विद्यार्थ्याला निवडून द्यायचा. एखादा टेबल असेल किंवा खाली बसून जरी केलं तरी चालतं, हरकत नाही. त्या जागेची ना एक एनर्जी असते. काहीतरी लिहिण्यासाठी, नोट्स तयार करण्यासाठी एक सेपरेट वही द्या. आणि अभ्यासासाठी रोज त्याला त्याच वेळेला बसवा. शिस्त म्हणजे जोर जबरदस्ती नाही, शिस्त म्हणजे सवय आहे. एक दिवस तुमचं मूल मोठं होईल आणि मागे वळून पाहिल ना, तर त्याला आठवणार नाही की त्याने मॅथ्समध्ये किती मार्क मिळवले होते. त्याला आठवणार की आईचा हात केसावर, वडिलांनी खांदा म्हणजे वडिलांनी आपल्या खांद्यावर दिलेली शाबासकी आणि आईने आपल्या केसावरती फिरवलेला हात, घरातला विश्वास, प्रेम, ही जी साथ आहे ना, तर हे मिळतं. यश जे नंतर ते पुस्तकातून येत नाही. यश घरातल्या मायेच्या प्रेमाच्या उभेतून येत असतं. तुम्ही रोज 15 मिनिटं मुलांसमोर बसून अभ्यासात जर साथ दिली तर तो मुलगा जीवनात कुठेही पोहोचू शकतो, यात तीळ मात्र शंका नाही. माझं मूल माझ्या शब्दावर जग जिंकणार असेल तर माझे शब्द प्रेमानं भरलेले असायला पाहिजे. आपण जिंकायचं आहे. आपण मुलासोबत, मुलावर नाही जिंकायचं, आपल्याला मुलासोबत जिंकायचं आहे. हळूहळू, शांतपणे, रोज, विश्वासाने. तुमचं मूल चांगलं आहे, त्याच्यात क्षमता आहे, फक्त त्याला एक हात मदतीचा द्या, लढायची उमेद आणि विश्वास त्याच्यात तयार करा की तू जिंकणार आहे. आणि तो जो हात आहे मदतीचा, हात तुमचाच असायला पाहिजे. मुलांना शिकवणं हे फक्त शाळेचं काम आहे, पण पोरांना आत्मविश्वास तयार करणं हे आईवडिलाचं परम कर्तव्य आहे. आशा करतो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील नोंदवू शकता. आणखी तुम्हाला कुठल्या मुद्द्यावरती, कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे असेल तर खाली कमेंटमध्ये तुम्ही नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच, थांबतो. राम राम.